नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठाणगे सर आपलं स्वागत करतो। जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा व लाईक करायला विसरू नका। आपण यापूर्वीचा व्हिडिओ हा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच कंबाईन परीक्षा गट क चा उत्तर सूचीचा बनवलेला होता आणि त्याचे सर्व उत्तर मी त्यात स्पष्ट केलेले आहेत। स्पष्टीकरणासहित उत्तर ते विज्ञान विषयाचे दिलेले आहेत आणि मला सांगण्यात आनंद वाटतो की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती म्हणजेच MPSC आर्विक सायन्स अकॅडमी हा जो काय आपण टेलिग्राम चॅनल चालू केला आहे त्या चॅनलवरती विज्ञान विषयाचे 3 प्रश्न आणि पॉलिटीचा 1 प्रश्न हा या परीक्षेसाठी आला होता। म्हणजे किती महत्त्वाचा आहे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही प्रश्न सोडत असाल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तर त्याचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना झालेला आहे किंवा होईल आणि हा मेरिट डिसाइडिंग सुद्धा ठरू शकतात असे प्रश्न। तर तुम्हाला जरी जॉईन व्हायचं असेल तर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेलीच आहे ह्या व्हिडिओच्या, तर त्यामध्ये तुम्ही क्लिक करून त्याच्यावर जॉईन होऊ शकता। तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत पेशीची अंगके। यापूर्वीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे पेशी आणि त्याची सुरुवात मी केलेली आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॉईंट आपण कव्हर केलेत। हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तो व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला लिंक लागेल आणि सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्हाला बेस त्याचा ह्या चॅप्टरचा तयार होईल। तर ह्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत पेशीचे अंगके आणि पेशीच्या अंगकामध्ये 3 अंगकांचा आज आपण अभ्यास करणार, 3 नाही 4 अंगकांचा आपण अभ्यास करणार आहोत। एक आहे केंद्रक, दुसरा आहे आंतरद्रव्य जालिका, तिसरा आहे गोल्गी संकुल आणि चौथा आहे व्हॅक्यूल म्हणजे चौथा जो आहे तो रिक्तिका, ह्याचा पण आपण अभ्यास करणार आहोत। तर लयकारिका जे आहे त्याचा पण आपण अभ्यास करणार आहोत। आता एक अंगक आपण शिकणार आहोत, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, अंगकांवरती काही प्रश्न विचारू शकतात। तर पहिला अंगक पाहण्यापूर्वी पेशी अंगके म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। तर पेशी अंगके म्हणजे काय? विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजेच पेशी अंगके होय। म्हणजे पेशीमध्ये असे काही उपघटक आहेत की जे पेशीचं कार्य करतात, त्यांना आपण पेशी अंगके असं म्हणतो। इंग्लिशमध्ये याला सेल ऑर्गनेल असं म्हणायचं। त्यानंतर अजून एक महत्त्वाचं की केंद्रक आणि हरितलवक यांच्या व्यतिरिक्त सर्व अंगके आपल्याला पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करतात। हे मी पूर्वीच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, परत रिपीट केलंय। तर लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे काय की हे अंगके अतिशय सूक्ष्म आहेत आणि ह्या अंगकांचा आपल्याला एकेका अंगकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर सुरुवातीला जे काही अंगक आहे ते आपण पाहणार आहोत केंद्रक। ह्याच्याबद्दल पहा, इकडे मी आकृती काढलेली आहे, हे केंद्रक। तर केंद्रकला आपण इंग्लिशमध्ये न्यूक्लियस म्हणतो, म्हणजे सेलच्या सेंटरला असणारा जो आहे तो केंद्रक आहे। पण प्रत्येक वेळेसच तो सेंटरला किंवा मध्यस्थानी असेल असं नाही, काही वनस्पती पेशींच्या बाबतीत तो थोडा सरकलेला दिसतो कारण रिक्तिकेंचा आकार मोठा असतो। आता या ठिकाणी आपल्याला केंद्रकाच्या बाबतीत काय पॉईंट महत्त्वाचे लक्षात ठेवायचे ते पहा, बेसिकपासून आपण घेणार आहे। तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय, केंद्रकामध्ये केंद्रकाचा शोध कोणी लावला? तर केंद्रकाचा शोध जो आहे म्हणजे पहिल्यांदा जे काही केंद्रकाचं अस्तित्व दर्शवलं त्या सायंटिस्टचे नाव होतं, आता इकडे जागा मला खाली इथे आहे ती दिली तुम्ही, रॉबर्ट ब्राउन। रॉबर्ट जे काही सायंटिस्ट होते त्यांचं नाव होतं रॉबर्ट ब्राउन या शास्त्रज्ञाने केंद्रकाचं अस्तित्व दाखवलं। हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे। आता जर तुम्ही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली केंद्रकाचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की केंद्रक हे एक दुहेरी आवरणाने बनलेलं आहे आणि हे दुहेरी आवरण जे आहे त्या दुहेरी आवरणाच्या आतमध्ये किंवा त्या आवरणावरती असे छोटे छोटे छिद्र आहेत, ते छिद्र म्हणजेच केंद्रकी छिद्रे होय। ते छिद्र म्हणजेच केंद्रकी छिद्रे आहेत। आता या केंद्रकी छिद्रांचा उपयोग काय होतो तर पेशीतील असणारे अत्यावश्यक असणारे घटक की जे केंद्रकामधून पेशी द्रव्यात येतात किंवा पेशी द्रव्यातून केंद्रकामध्ये जातात आणि केंद्रकामधून पेशी द्रव्यामध्ये जातात, म्हणजे यांचं मुक्तपणे हे मूव्ह होऊ शकतात इकडे तिकडे, पण कोणते सिलेक्टिव्ह म्हणजे जे आवश्यक आहे तेच होऊ शकतात। म्हणजे आपल्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तर सिलेक्टिव्ह परमेबल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन असं जे म्हणायचो आपण त्याच्यासारखंच, फक्त हे छिद्र आहेत, छोटे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। आता पदार्थांचं वहन करण्याचं काम ते करतात, म्हणजे आवश्यक याच्यातले जे काही केंद्रकामधले जे काही बाहेर टाकायचे ते सुद्धा पदार्थ याच्यातून जाऊ शकतात। अजून एक महत्त्वाचं
की याच्या आतमध्ये काय येते पहा, या फिगरमध्ये तुम्हाला लक्षात येईल पहा. इथं ह्या आकृतीमध्ये हे बाहेरचं आवरण आहे, त्या आवरणाला छिद्र आहेत आणि त्याच्या आतमध्ये आता मी दाखवले 3 डायमेन्शनल फिगर काढण्याचा मी प्रयत्न केला या ठिकाणी. तर त्याच्या आतमध्ये काय आहे, तर त्याच्या आतमध्ये आहे केंद्रकी आणि हा जो भाग आहे तो आहे रंगसूत्रींचा बनलेला किंवा रंगसूत्रे जे आहेत त्यांचा बनलेला आहे. म्हणजे आतमध्ये परत एक जो काय आहे तुमचा केंद्रकी भाग आहे, केंद्रकी हा इथे म्हणजे ह्या केंद्रकाच्या आतमध्ये परत एक केंद्रकी नावाचा भाग आहे बरोबर. तर त्याच्या सभोवताली म्हणजे ह्या केंद्रकाच्या आतमध्ये रंगसूत्रे असतात, त्याला आपण इंग्लिशमध्ये क्रोमॅटिन म्हणतो. म्हणजे हे असे धाग्यांसारखे असतात. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी अशा जे धागे आहेत त्या धाग्यांचे बनलेले क्रोमॅटिन या केंद्रकाच्या आतमध्ये असतात. म्हणजे केंद्रकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी रंगसूत्रे असतात. आणि पेशी विभाजन ज्या वेळेस होतं म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत आहे, ते माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. पेशी विभाजन होत असताना त्या ठिकाणी रंगसूत्रांचं सुद्धा विभाजन होतं. म्हणजे रंगसूत्रे जे आहेत त्यांचं कन्व्हर्जन किंवा रंगसूत्रांचं जे रूपांतरण होतं ते गुणसूत्रांमध्ये होतं. म्हणजे क्रोमॅटिनचं रूपांतर क्रोमोझोममध्ये होतं, हे लक्षात घ्या. क्रोमॅटिनचं रूपांतर क्रोमोझोममध्ये होतं. आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की हे जे काही रंगसूत्रे आहेत किंवा हे जे क्रोमोझोम आहेत ते कसे तयार झालेत. म्हणजे याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की याचा बेसिक जो युनिट आहे म्हणजे जे काय क्रोमोझोम आहे ते अनेक अशा DNA पासून बनलेले आहेत. म्हणजे लॉंग थ्रेड, खूप मोठे लांब असे थ्रेड आहेत की ज्याला आपण एक सेगमेंट जर घेतला त्याचा तर त्याला जनुक म्हणतो, म्हणजे जीन्स म्हणतो. खरं तर आता जीन हा पहा म्हणजे हा जो आहे तो DNAचं डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे. डबल हेलिकल स्ट्रक्चर म्हणतात ते आपण त्या चॅप्टरमध्ये सविस्तर पाहणार आहोत. हेरिडिटी अँड व्हेरिएशन म्हणजे जो काय आपला महत्त्वाचा चॅप्टर आहे बायोटेक्नॉलॉजीशी रिलेटेड किंवा जैवतंत्रज्ञान, याच्यामध्ये जनुकांचा आपण विस्तारित अभ्यास करणार आहोत. आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, या ठिकाणी मुद्दा आला म्हणून सांगतोय की गुणसूत्रे हे बनलेले असतात DNA पासून. म्हणजेच तुमच्या क्रोमॅटिन जे किंवा क्रोमोझोम आहेत ते बनलेले असतात DNA पासून. आणि DNAचा एक विशिष्ट सेगमेंट किंवा विशिष्ट खंड असतो. हा एवढा एक खंड घेतला मी, खंड म्हणतोय, सेगमेंट म्हणतोय. आता लाईन तुम्ही शिकला असेल मॅथमध्ये तर इथं असे सेगमेंट असतात पहा. असाच जसाच एक सेगमेंट म्हणजेच तुमचं जनुक होय आणि त्याला आपण इंग्लिशमध्ये जनुक असं म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला जीन्स असं म्हणतो. म्हणजे याला जीन्स म्हणायचं, याला जनुक म्हणायचं की जो आनुवंशिकतेचा मूलभूत घटक आहे, जो एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये काही कॅरेक्टर किंवा काही प्रकारचे जे काही कॅरेक्टर आहेत त्याचे वैशिष्ट्य आहेत एखाद्या सजीवाचे ते पुढच्या पिढीमध्ये पाठवत असतो. आता ही सर्व गोष्ट लक्षात आली असेल सर्वांना. तर याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवायचं आहे, आपण केंद्रकाचे सर्व पॉईंट पाहतोय पहा. आता ह्या केंद्रकाच्या बाबतीत अजून एक महत्त्वाचं की मानवातील स्नायूपेशी ज्या आहेत त्या स्नायूपेशीमध्ये केंद्रक एक नसतो तर अनेक असतात. बहुकेंद्रकी म्हणतात किंवा त्याला मल्टी न्यूक्लिआय. म्हणजे मानवाची जी स्नायूपेशी आहे त्या स्नायूपेशीमध्ये अनेक केंद्रक असतात. जनरली पेशीमध्ये एकच केंद्रक असतो, पण स्नायूपेशी ज्या आहे मानवाच्या त्याच्यामध्ये अनेक केंद्रक असतात. म्हणजे लक्षात ठेवा, हा सुद्धा आयोग विचारू शकतात प्रश्न याच्यावर सुद्धा. त्याच्यानंतर म्युकर नावाचं कवक आहे की त्याच्यामध्ये सुद्धा बहुकेंद्री केंद्रक आहेत. अजूनही काही उदाहरणं आहेत ते तुम्ही पाहू शकता रेफरन्समध्ये. तर याच्यामध्ये एक महत्त्वाचं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं केंद्रकाच्या बाबतीत. तर हे होतं केंद्रक आणि केंद्रकाचं कार्य सर्वांना माहीत पाहिजे. आता केंद्रकाचं पहिलं कार्य आहे की चयापचयाची क्रिया नियंत्रित ठेवणे. चयापचयाची क्रिया म्हणजे काय, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. आता मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी कशाला म्हणतो आपण, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी काही केमिकल रिॲक्शन, बायोलॉजिकल रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये होतात, त्याच तुमच्या मेटाबॉलिक रिॲक्शन. आता हे जे आहे चयापचयाच्या क्रिया, त्या चयापचयाच्या क्रिया नियंत्रित करण्याचं काम केंद्रक करतो. आणि अजून एक महत्त्वाचं काम करतो, पेशी विभाजनावर नियंत्रण करण्याचं कामसुद्धा केंद्रक करतो. म्हणजे पेशीचं विभाजन होण्याची जी क्रिया आहे त्याच्यावर नियंत्रण करण्याचं कार्य केंद्रक करतो. आणि दुसरं आहे चयापचयाच्या क्रियेचं नियंत्रण करतो. अजून एक महत्त्वाचं काम आहे की एका पिढीतील कॅरेक्टर किंवा जे वैशिष्ट्य आहेत ते पुढच्या पिढीत संक्रमित करण्याचं काम जनुक करतो की जो केंद्रकाच्या आतमध्ये असणाऱ्या गुणसूत्रांचा एक भाग आहे. म्हणजेच त्या ठिकाणी DNA जो आहे त्या DNAचा एक भाग आहे. हे सुद्धा महत्त्वाचं कार्य केंद्रक करतो. म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट, केंद्रक सुद्धा आपल्याला दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे.
तर अजून एक महत्त्वाची फॅक्ट आपल्याला माहीत पाहिजे, मानवाचे जे काय रक्त आहे, तांबड्या रक्तपेशी आहे, त्या तांबड्या रक्तपेशीमध्ये केंद्रक नसतो. ही गोष्ट लक्षात ठेवा सर्वांनी. केंद्रक नसतो मानवाच्या तांबड्या रक्तपेशींमध्ये, म्हणजे RBCमध्ये केंद्रक नसतो. आणि हा केंद्रक नसल्यामुळे काय होतं तर त्या ठिकाणी असणारं हिमोग्लोबिनला स्पेस जास्त भेटते आणि त्याच्यामुळे बाइंडिंग जे आहे ऑक्सिजनचं किंवा ऑक्सिजन जो आहे त्याचे संयोग पावतो आणि मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन हा वाहून नेला जातो. म्हणजे हा एक फायदा आहे. ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाचं की वनस्पतींच्या जे काही चाळणी नलिका आहेत की त्या चाळणी नलिका ह्या पोकळ असतात कारण त्याच्यात केंद्रक नसतात. हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे हे सर्व डिटेल मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे केंद्रकाबद्दल. तर याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट नसेल. आता तर पुढचा जो आहे तो आपल्याला पाहायचं आहे. आता ही जी फिगर आहे हिच्याकडून आपल्याला इकडे जायचं आहे. आता पहा पुढचं जे पेशी अंगक आहे, कारण केंद्रक सर्वांना समजलं असेल. आता पुढचं जे आहे आंतरद्रव्य जालिका, इंग्लिशमध्ये याला म्हणतो आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, म्हणजे शॉर्टमध्ये ER. हे पहा इथं लिहिलं मी ER, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता पेशीतलं दुसरं अंगक आणि महत्त्वाचं अंगक आहे. तर हे जे अंगक आहे हे पदार्थांचं वहन करणारं अंगक आहे. म्हणजे याच्यामध्ये विविध पदार्थांचं वहन केलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं की आंतरद्रव्य जालिका ज्या आहेत त्या आंतरद्रव्य जालिका ह्या कशा प्रकारच्या आहेत, म्हणजे ह्या आंतरद्रव्य जालिका एका बाजूने म्हणजे केंद्रकाला अटॅच असतात आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे हे पहा मी तर दाखवलं इथं केंद्रक, इथं दिसत असेल सर्वांना हा केंद्रक पहा. केंद्रकाला एका साईडने अटॅच असतात किंवा एका बाजूने अटॅच असतात आणि दुसऱ्या बाजूने प्रद्रव्य पटलाला म्हणजे पेशीच्या आतमध्ये जेली लाईक जो सबस्टन्स आहे किंवा जेली सदृश्य जो पदार्थ आहे त्याला आपण प्रद्रव्य म्हणतो, म्हणजे पेशीद्रव्य म्हणतो, आहे की नाही. म्हणजे त्या पेशीद्रव्याच्या पुढून असणारं जे प्रद्रव्य पटल आहे, वरचं जे काय सेलवॉल म्हणतो आपण, सेलवॉल पण नाही म्हणायचं त्याला, पेशीभित्तिका म्हणतो सेलवॉलला आपण ॲक्च्युली. म्हणजे जे काय सेलवॉलच्या बाहेर पेशी पटल म्हणूया त्याला, पेशी पटल, बरोबर आहे. तर ते पेशी पटलला अटॅच असणार, म्हणजे एका बाजूने केंद्रक म्हणजे इथं केंद्रक आणि इथं वरून प्रद्रव्य पटल, म्हणजे हे इथं केंद्रक आणि प्रद्रव्य पटल या दोघांना अटॅच असतं हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, म्हणजेच तुमच्या आंतरद्रव्य जालिका. आता ह्या कशा आहेत तर आंतरद्रव्य जालिका ह्या ॲक्च्युली ट्यूब्स आहेत. म्हणजे ह्या जर बघितल्या तर सूक्ष्म नलिका आहेत आणि यांच्यामध्ये महत्त्वाचं की काही पदार्थ जे प्रथिनांसारखे पदार्थ जे आहेत ते तयार केले जातात. आता याच्यामध्ये जर रचना तुम्ही अभ्यासली तर जाळ्यासारखी रचना दिसते. जाळं म्हणजे स्पायडरचं जसं जाळं असतं तशाच प्रकारचं जाळ्याची सदृश्य रचना याची दिसते. म्हणजे कोळी जो जाळं बनवतो तशी अशा प्रकारची रचना ह्याची असते. ट्यूब्स असतात, सूक्ष्म नलिका असतात. आता याच्यामध्ये महत्त्वाचं एक अजून की कोणत्या बाजूला अटॅच आहे हे तर मी आत्ताच सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि पुढे जर गेलो आपण लक्षात आलं तर याचे दोन प्रकार आहेत, म्हणजे ढोबळमानाने दोन प्रकार आहेत. एक आहे खडबडीत आंतरद्रव्य जालिका आणि दुसरी आहे स्मूथ म्हणजेच गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका. इंग्लिशमध्ये ह्यालाच म्हणतात खडबडीतला रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम की जी गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका म्हणून आपण ओळखतो. आता ह्या ओळखायच्या कशा की ज्याच्या ह्याच्यावरती डॉट दाखवलीत मी, डॉट म्हणजे असे टिंब दाखवलेत म्हणजे ते रायबोझोम्स आहेत. ते रायबोझोम ज्या आंतरद्रव्य जालिकेवरती असतात तर त्या ठिकाणची आंतरद्रव्य जालिका ही खडबडीत असते आणि जिच्यावर नसतात ती स्मूथ असते. हे दोन लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट की आंतरद्रव्य जालिका किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कशामध्ये नसतात तर त्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की RBC म्हणजे आपल्या मगाच्याच रेड ब्लड कॉर्प्युस्कल किंवा तांबड्या रक्तपेशी यांच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजेच तुमच्या आंतरद्रव्य जालिका नसतात. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचं जर घेतलं तर अंडपेशी, त्या अंडपेशीसुद्धा आंतरद्रव्य जालिका नसतात. आणि काही प्रोकॅरियोटिक्स आहेत म्हणजे आदिकेंद्रकी पेशीमध्ये सुद्धा ह्या प्रकारच्या आंतरद्रव्य जालिका नसतात. आणि एक उदाहरण जर अजून घ्यायचं झालं तर त्याच्यामध्ये कवकांमध्ये सुद्धा आंतरद्रव्य जालिका नसतात. मग हा का सांगतोय मी तुम्हाला महत्त्वाचे कोणामध्ये नसतात तर बायचान्स एक्सेप्शन म्हणून विचारू शकतात की हे अंग कोणत्या घटकांमध्ये खालीपैकी नाही तर ह्या घटकांमध्ये नाही, कोणत्या RBCमध्ये, त्याच्यानंतर अंडपेशी, त्याच्यानंतर तुमचं कवक, त्याच्यानंतर प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे तुमच्या ज्या काय आदिकेंद्रकी पेशी आहेत त्यांच्यामध्ये, एवढ्यांमध्ये हे नसतं. आता सर्वांना लक्षात आलं असेल की या ठिकाणी आता हे जे काय करतात प्रथिनांची निर्मिती करतात, आंतरद्रव्य जालिका ज्या आहे त्या प्रथिनांची निर्मिती करतात आणि ते प्रथिने पुढील घटकांना पाठवतात. म्हणजे त्या ठिकाणी जे आंतरद्रव्य जालिकांनी तयार केलेले प्रथिने ते पुढे जातात, पुढे गोल्गी संकुलामध्ये येतात. हे पुढे पाहायचंच आपल्याला कशा येतात.
तर ह्या दोन अंगकांचा आपण अभ्यास केलाय पाहता, केंद्रक आणि आंतरद्रव्य जालिका. आंतरद्रव्य जालिका सुद्धा सगळ्यांना समजले असतील. पुढे जाऊया. आता पुढचा आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे गोल्गी काय, किंवा त्याला आपण म्हणतो गोल्गी संकुल. हे 3 नंबरची फिगर. आता ही जी फिगर आहे या दोन्हीचा विचार नाही करायचा. आता तिसऱ्या फिगरचा इथं दाखवलेलं आहे, नाव मी लिहिलेलं नाही, पण लक्षात ठेवा हे गोल्गी संकुल आहे. आता गोल्गी संकुल काय प्रकार आहे? हे एक पेशी अंगक आहे. आता हे जे पेशी अंगक आहे ते कोणी शोधलं तर त्यांचं नाव होतं कॅमिलिओ गोल्गी. आता इथं नाव लिहायला जागा नाही माझ्याकडे, समजा हे रफ करतो कारण गरज नाही लागायची आता. तर त्यांचं नाव जे होतं ते पहा, लक्षात ठेवा, कॅमिलिओ गोल्गी. हे एक शास्त्रज्ञ होते कॅमिलिओ गोल्गी. आता कॅमिलिओ गोल्गी जे आहे ते कॅमिलिओ गोल्गी यांनी हे प्रथम अंगक पेशीमध्ये शोधलं. आता ही जी कॅमिलिओ गोल्गी आहेत हे कशाशी रिलेटेड आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. यांनी शोधली ती ब्लॅक रिॲक्शन, म्हणजे काळी अभिक्रिया जी आहे त्याच्यासाठी फेमस आहे ते. आणि काळी अभिक्रिया काय आहेत तर सिल्व्हर नायट्रेट आणि पोटॅशियम डायक्रोमेट यांची जर अभिक्रिया झाली तर त्यांच्यापासून सिल्व्हर क्रोमेट नावाचं एक पदार्थ तयार होतो, फ्रॅगमेंट्स तयार होतात की जे ब्लॅक कलरचे असतात, की ज्याचा उपयोग करून म्हणजे स्टेन टेक्निक म्हणतात त्याला, स्टेन टेक्निक. आता हे जे रंग त्याला मराठीत मला वाटतं रंजन तंत्र म्हणतात, थोडा अवघड शब्द आहे रंजन तंत्र, पण त्याच्यापेक्षा स्टेन टेक्निकने शोधलं की ज्याचा उपयोग करून त्यांनी चेतासंस्थेचा सखोल अभ्यास केला. तर चेतासंस्थेचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी जी काही ब्लॅक रिॲक्शन आहे ती शोधली. आणि ब्लॅक रिॲक्शन मी आत्ता सांगितली 2, हे एक लक्षात ठेवा. ब्लॅक रिॲक्शन याच्यावरसुद्धा विचारू शकतात. तर सिल्वर नायट्रेट आणि पोटॅशियम डायक्रोमेट यांची अभिक्रिया होऊन त्या ठिकाणी तयार होतं सिल्वर क्रोमेट, की जे ब्लॅकिश फ्रॅगमेंट तयार करतं, की ज्याच्यामुळे स्टेन जे टेक्निक आहे त्या टेक्निकनी मानवी चेतासंस्थेचा अभ्यास करणं सोपं गेलं. आणि हे खूप महत्त्वाचं कार्य त्यांनी त्या ठिकाणी केलं. तर या ठिकाणी महत्त्वाचं आपल्याला पाहिजे त्यांनी जे शोधलंय अंगक त्याचं नाव आहे गोल्गी संकुल. आणि गोल्गी संकुलाचा आता आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे. तर गोल्गी संकुलामध्ये तुम्हाला अशा नळ्या किंवा या ठिकाणी ट्यूब्स दिसतील, की त्याला आपण म्हणतो हे पहा पोकळ अशा ट्यूब दिसतात. 1 2 3 4 5 6 दाखवल्यात मी इथं. यांची संख्यासुद्धा स्पेसिफिक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ह्या ज्या ट्यूब्स आहे या 5 पासून 8 पर्यंत असतात. म्हणजे ह्या 5 ते 8 ट्यूब्स आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे या रेंजमध्ये 5 ते 8 ट्यूब्स आहेत, की ज्या ट्यूब्स कशा आहेत, चपट्या आहेत, पोकळ आहेत. हे पहा चपट्या पोकळ, म्हणजे थोडक्यात अशा पाईप्सच आहेत आपले, पण जे पाईप्स असे चपटे झालेले आहेत. अशा प्रकारच्या नळ्या किंवा अशा प्रकारच्या ट्यूब्स ह्या ज्या आहेत त्या ठिकाणी असतात 5 ते 8. आणि याच्यामध्ये लक्षात घ्यायचे आपल्याला की त्या एकमेकांना समांतर आहेत. हे पहा एकमेकांना समांतर आहेत, एकमेकांना समांतर असणाऱ्या 5 ते 8 ट्यूब्स आहेत. आता याच्यामध्ये जे कोश आहेत यांना कोश म्हणतात. हे 1 2 3 4 असे कोश. ह्या कोश ज्या आहेत त्या कोशांना कुंडे म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी 5 ते 8 चपट्या पोकळ कोशांपासून गोल्गी संकुल बनतं. हे 5 ते 8 म्हणजे 5 ते 8 पासून असे जे काय चपट्या प्रकारचे कोश आहेत त्यांना आपण कोश म्हणतो. मराठीत एक कोश शब्द हे पहा, हे सर्व हा एक कोश, दुसरा तिसरा चौथा असा. तर असे जे कोश आहेत त्या कोशांना कुंडे म्हटलं जातं. म्हणजे हे जे कोश आहेत त्यांना अजून एक शब्द आहे कुंडे. आणि याच्या महत्त्वाचं लक्षात घ्यायचं की या कुंडांमध्ये विकरे असतात. विकरे म्हणजे त्याला एन्झाईम्स म्हणतो आपण. ती विकरे याच्यामध्ये स्रवत असतात. आणि याचा उपयोग काय होतो ते पण पाहणार आहोत आपण. म्हणजे याच्यामध्ये विकरे आहेत, प्रत्येक ट्यूबमध्ये किंवा प्रत्येक कुंडामध्ये विकरे आहेत. आता याची रचना कशी आहे, याच्या दोन्ही साईडला ह्या आणि ह्या साईडला एक स्पून टाईपचा शेप आहे. स्पून म्हणजे चमच्याचा जसा आकार असतो तसा आकार आहे पहा. म्हणजे थोडक्यात ही वाटी आहे की ज्याच्यात एक ही जी काय आहे पिटिका, ती पिटिका त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे आता सांगणार आहे मी ती पिटिका कशी आणि कुठून येते, तर त्याच्याबद्दल एक बोलूया. म्हणजे ही जे विकरे असतात ही विकरे त्या ठिकाणी स्रवत असतात कशामध्ये, ह्या ज्या ट्यूब्स आहेत की ज्याला आपण म्हटलंय कोश, त्या कोशांमध्ये. आता काय होतं या ठिकाणी की आंतरद्रव्य जालिका, ह्या पामागाच्या आंतरद्रव्य जालिका यांनी तयार केलेली प्रथिने हे एका पिटिकेमध्ये बंदिस्त होतात. पिटिका म्हणजे थोडक्यात हा बॉल आहे, बॉल. पण तो बॉल कसा आहे की त्या बॉलमध्ये भरलंय काय
प्रथिनं आणि ती बंदिस्त झाला आहे, बॉल सगळा बॉल बंदिस्त झाला किंवा तो गोळा बंदिस्त झाला आहे आणि तो बंदिस्त झालेला गोळा कुठे येऊन आला आहे, आता तो कशाने ढकलला जाईल, आतमध्ये पेशीच्या अंगके जे आहे त्या पेशीच्या अंगके कशात आहेत, ह्या आपल्या पेशीद्रव्यात आहे, पेशीद्रव्यात. आणि पेशीद्रव्य ही जेली सदृश्य आहे आणि त्याच्यामुळे ते सरकून जातं आणि ही जी काही पिटिका आहे त्या सरकत सरकत कुठपर्यंत जातील वाहत, ह्या तुमच्या गोल्गी संकुलापर्यंत येतील. आता गोल्गी संकुलाच्या दोन बाजू आहेत, एक निर्मितीक्षम बाजू आणि एक परिपक्व बाजू. आता इथं जी छोटी दाखवली ती निर्मितीक्षम बाजू आहे, इकडे जी दाखवली ती परिपक्व बाजू आहे. म्हणजे दोन प्रकारच्या बाजू असतात त्या ठिकाणी गोल्गी संकुलाला. आता या ठिकाणी गोल्गी ज्या काय तुमचे प्रथिन आहेत ते पिटिकांमध्ये बंदिस्त झालेले आहेत आणि त्या ठिकाणी गोलीय पिटिकांमध्ये ते बंदिस्त झाल्यानंतर त्या गोलीय पिटिका ह्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पावतात. इथं पहा, ह्या पिवळ्या कलरच्या किंवा येलो कलरच्या मी दाखवलेल्या आहेत, त्या काय होतात, ह्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पावतात. म्हणजे थोडक्यात त्या फुटतात आणि त्याच्या आतमधलं प्रथिनं जे आहेत ते ह्या स्पूनमध्ये ह्या एका बाजूनी म्हणजे कोणत्या तरी एका बाजूनी ते काय करतात, ते स्रावतात. म्हणजे ते स्रावी अंगके खरं तर हे गोल्गी संकुल, तर त्याच्यामध्ये स्रावला जातो आणि ते स्रावले की त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे त्या कुंडांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे एन्झाईम्स आहेत किंवा विकरे आहेत ती त्याच्यामध्ये बदल घडून आणतात, त्या प्रथिनांमध्ये बदल घडून आणतात. आणि ही प्रक्रिया खूप महत्त्वाची, म्हणजे त्या प्रथिनांमध्ये बदल घडून आणण्याचं काम हे इथं होतं. म्हणजे याच्या आतमध्ये ह्याच्या आतमध्ये या केलं जातं, बदल घडून आणला जातो आणि मग तो बदल घडून आला की त्यापासून नवीन पदार्थ तयार होतो, नवीन प्रॉडक्ट तयार होतो आणि त्याला परत पॅकिंग करण्याचं काम किंवा बंदिस्त करण्याचं काम पुन्हा होतं. म्हणजे ही पुन्हा दुसऱ्या बाजूने येतात आणि ती जी काय परत परिपक्व अशी एक पिटिका परत तयार होते, जिला आपण म्हणतोय इथं म्हटलं स्रावी पिटिका. म्हणजे यांच्यापासून परत पिटिका तयार होतात की जो बदल झालेला पदार्थ आहे तो बदल झालेला पदार्थ त्याच्यामध्ये बंदिस्त असतो आणि तो पदार्थ ज्या ठिकाणी पोहोच करायचा आहे किंवा ज्या ठिकाणी त्याची गरज आहे त्या ठिकाणी तो पाठवला जातो. म्हणजेच त्यामध्ये परिपक्व बाजूने तो बाहेर पडतो, इथं निर्मितीक्षम बाजूने त्या पिटिका येतात, त्याच्यामध्ये पिटिका आल्यानंतर महत्त्वाचं पहा की याच्यामध्ये बदल घडून आणण्याची क्षमता आहे, याच्यामध्ये विकर आहे ते बदल घडून आणतात आणि त्याच पिटिका ज्या आहेत त्या खाली येतात म्हणजे ह्या परिपक्व बाजूला येतात आणि त्या ठिकाणी परत ते बंदिस्त होतात. म्हणजे पहा किती खास टेक्निक आहे. म्हणजे या ठिकाणी त्या संयोग पावतात, त्याच्यातली प्रथिनं ओततात किंवा प्रथिनं ओतल्यानंतर त्याच्यात बदल घडून आणतात, बदल घडून आणल्यानंतर त्याला प्रोसेसिंग केली थोडक्यात. म्हणजे हा एक कारखाना आहे असं समजा. म्हणजे ह्याला असं पण म्हटलं जातं पेशींचा रासायनिक कारखाना, कारण कारखान्यात हेच होतं, रॉ प्रॉडक्टपासून प्रोसेस करून तुमचा प्रॉडक्ट तयार केला जातो, फायनल प्रॉडक्ट. तसंच इथं सुद्धा आहे, रॉ प्रॉडक्टपासून बदल करून परत फायनल प्रॉडक्ट तयार करून तो पाठवला जातो. म्हणून याला असं म्हटलं जातं पेशींचा रासायनिक कारखाना. हे लक्षात ठेवा. असाही प्रश्न विचारला जाईल की कोणत्या पेशी अंगकाला पेशींचा रासायनिक कारखाना असे संबोधले जाते, तर गोल्गी संकुलाला. खूप महत्त्वाचं आहे हे गोल्गी संकुल. आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की याला कारखान्यामधील पॅकिंग विभाग असं पण म्हटलं जातं किंवा पॅकिंग करणाऱ्या वस्तू पुढे पाठवल्या जातात, अशा प्रकारची याची तुलना केलेली आहे. आता याच्यामध्ये मी सांगितलं इथं निर्मितीक्षम बाजू आहे, यांना कुंडे म्हणतात आहे की नाही. हे कुंड म्हणजे एक कोश आहेत आणि हे आत इथले कुंड, या कुंडामध्ये त्याच ठिकाणी स्रवले जातात. म्हणजे एका बाजूने स्रवतात आणि दुसऱ्या बाजूने काय होतात ते तयार होऊन खाली येतात, म्हणजे परिपक्व बाजूला येतात. इकडे निर्मितीक्षम बाजू आहे, इकडे नवजात पिटिका तयार झालेली आहे, इकडे स्रावी पिटिका दाखवलेली आहे. म्हणजे हे गोल्गी संकुल आहे. आता हे सर्व आपण गोल्गी संकुलाच्या बाबतीत बघितलं आहे. कोणी शोध लावला, काय कार्य केलं जातं, म्हणजे कशामध्ये स्रवले जातात, त्याच्यानंतर काय तयार केलं जातं, काय आहे ह्या संकुलामध्ये, म्हणजे गोल्गी संकुलाच्या कोशामध्ये काय आहेत, वेगवेगळे विकर आहेत की जे बदल घडून आणतात. या सर्वाचा डिटेलमध्ये मी स्टडी केला आहे एक ठिकाणी. म्हणजे ह्याच्याबद्दल तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत पाहिजे की ज्याच्या आधाराने तुम्ही थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन जरी असेल तर ते टॅकल करू शकता. ठीक आहे. तर याची कार्य काय आहेत, गोल्गी संकुल एकदा पाहिल्यानंतर आता पाहूया याची कार्य. काय कार्य आहेत गोल्गी संकुलाचं. पहिलं महत्त्वाचं कार्य आहे की गोल्गी संकुल हे एक स्रावी अंगक आहे, म्हणजे हे एक स्रावी अंगक आहे. त्याच्यानंतर दुसरं की याच्यामध्ये वेगवेगळी विकरे आहे की जी विकरे प्रथिनांचा असेल किंवा वर्णकांचा असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकारची रासायनिक पदार्थ असतील की ज्यांचा बदल घडून आणतं.
म्हणजे गोल्गी संकुलाचं हे कार्य आहे आणि त्या ठिकाणी रासायनिक बदल करून किंवा त्या ठिकाणी त्या पदार्थामध्ये बदल करून त्यांना विशिष्ट ठिकाणी अपेक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं कार्यसुद्धा हे गोल्गी संकुल करतं. म्हणजे हे एक दुसऱ्या प्रकारचं कार्य आहे. तिसऱ्या प्रकारचं कार्य काय आहे, रिक्तिका आणि स्रावी पिटिका यांची निर्मिती करते. पहा मी कुठेतरी दाखवलं होतं, हे पहा स्रावी पिटिका आणि रिक्तिका पुढे पाहिजे ते आपल्याला व्हॅक्यूल त्यांची म्हणजे रिक्तिकांची आणि स्रावी पिटिकांची निर्मिती हे गोल्गी संकुल करतो. हे सुद्धा एक महत्त्वाचं कार्य आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे की पेशीभित्तिका असेल, सेल वॉल म्हणतो आपण त्याला, किंवा प्रद्रव्य पटल असेल म्हणजेच आपलं सेल मेम्ब्रेन, किंवा अजून लयकारिक आहे लायसोसोम्स, हे जे आहे यांच्या निर्मितीत सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडतं हे गोल्गी संकुल. म्हणजे हे 4 महत्त्वाचे असणारे कार्य तुम्हाला लक्षात ठेवायचे, खूप महत्त्वाचं आहे. परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो, हे एक स्रावी अंगक आहे, हे एक रासायनिक पदार्थ म्हणजे काही बदल घडून आणतं विकारांमध्ये. म्हणजे याच्यामध्ये विकार आहेत की ज्याच्यामुळे काय होतं, वर्णक असतील, प्रथिनं असतील, यासारख्या पदार्थामध्ये बदल घडून आणण्याची क्षमता याच्यात आहे आणि विशिष्ट ठिकाणी हे पोहोच करतं की ज्या ठिकाणी त्याची गरज आहे त्या ठिकाणी पोहोच करतात, म्हणजे टार्गेटेड ठिकाणी. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं आहे की रिक्तिका आणि स्रावी पिटिकांची निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतं. आणि शेवटचं मी सांगितलं होतं तुम्हाला, लयकारिका, पेशीभित्तिका, प्रद्रव्य पटल यांच्या निर्मितीमध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडतं हे तुमचं गोल्गी संकुल. पहा डिटेलमध्ये चर्चा केली आपण आज. म्हणजे पहिल्यांदा न्यूक्लियस, नंतर आंतरद्रव्य जालिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि तिसरा गोल्गी संकुल. आता चौथा जो पुढे पाहायचा आहे आपल्याला, म्हणजे आता याची फिगर काढलेली नाही तर काढायला काही जास्त वेळ लागणार नाही, लगेच आपण हे करू. हे पहा सिंपल फिगर आहे, बरोबर, सिंपल फिगर आहे, राईट. तर ही जी फिगर आहे ही कशाची फिगर आहे पहा. पुढचं जे पेशी अंगक आहे आपलं महत्त्वाचं, असं दाखवलं तरी चालेल. पुढचं जे अंगक आहे ते अंगक आहे लयकारिका. खूप महत्त्वाचं आहे, महत्त्वाचं म्हणजे याच्यावरसुद्धा प्रश्न विचारू शकतात. लयकारिका, आता इथे लिहितो लयकारिका. याला इंग्लिशमध्ये लायसोसोम्स म्हणतात, लायसोसोम्स, बरोबर. तर लयकारिका जे आहेत ते काय आहेत, लयकारिका हे पेशीतील महत्त्वाचं अंगक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पेशीमध्ये वेगवेगळ्या जैव रासायनिक अभिक्रिया होत असतात आणि ह्या जैव रासायनिक अभिक्रिया होत असताना काही टाकाऊ पदार्थ त्या ठिकाणी निर्माण होत असतात आणि ते टाकाऊ पदार्थ निर्माण झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लयकारिका आहे. म्हणजे हा परत एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की पेशीमध्ये विल्हेवाट लावणारी जे काही टाकाऊ पदार्थ आहे त्या टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था कोणती, तर ती आहे लयकारिका. म्हणजे पेशीच्या आतमध्येच असतात, हे पेशीचं अंगक आहे, पण हे काय करतात, टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावण्याचं काम हे लयकारिका करतात. आता यामध्ये महत्त्वाचं अजून काय लक्षात ठेवायचं तुम्हाला की लयकारिका ही एक पटलाने वेष्टित आहे. हे पण लक्षात ठेवा. आयोगाने एकदा विचारलं होतं काही अंगकांबद्दल, कोणते दुहेरी आवरण आहे, कोणाला एक पटल आहे किंवा एकेरी आवरण आहे, तर याला एकेरी आवरण हे लक्षात ठेवायचं. किंवा तुमच्या मायटोकॉन्ड्रिया पुढे येणार आहेत तंतुकणिका, याला दुहेरी आवरण असतं. आता पुढे त्या वेळेस मी सांगणार आहे. आता महत्त्वाचं काय आहे की याच्यामध्ये काही पाचक विकरे आहेत. पहिली गोष्ट हे विल्हेवाट लावणारी संस्था आहे. त्याच्यानंतर दुसरं एक पटलाने वेष्टित आहे. तिसरी गोष्ट महत्त्वाची की याच्यामध्ये काही पाचक विकरे आहेत, म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईम, पाचक विकरे आहे की नाही, ही पाचक विकरे याच्यामध्ये आहे. मग याचे कार्य कोणते, आता एवढं तर झालं, पण याचे कार्य खूप महत्त्वाचे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिलं आहे रोगप्रतिकार यंत्रणा. म्हणजे काय, रोगप्रतिकार यंत्रणा म्हणजे काय होतं की ह्या लयकारिका जर त्या ठिकाणी पेशीवर एखाद्या बॅक्टेरिया असतील किंवा व्हायरसेस असतील किंवा सूक्ष्म जीव असतील की ज्यांनी अटॅक केला, म्हणजे जीवाणू आणि विषाणूंना त्या ठिकाणी नष्ट करण्याचं काम ह्या लायसोसोम्स करतात. लायसोसोमचं कार्य जीवाणूंना आणि विषाणूंना नष्ट करतात. म्हणजे पेशीवर जर त्यांनी अटॅक केला किंवा पेशीवर आघात केला तर त्यावेळेस ते नष्ट करतात. म्हणजे ही रोगप्रतिकारक असणारी यंत्रणासुद्धा आहे लायसोसोम, म्हणजे तुमचे लयकारिका. त्यानंतर दुसरा महत्त्वाचं आहे, हे एक उद्ध्वस्त करणारं पथक आहे. म्हणजे कोणाला उद्ध्वस्त करतं, जर पेशीतील अंगके काही इतर अंगके जीर्ण झाले, म्हणजे जुने झाले, ते कार्यक्षम राहिले नाही, त्या ठिकाणी काही कार्बनी टाकाऊ पदार्थ कचरा निर्माण होतो. असा कचरा कार्बनी पदार्थ की ज्याला आपण नको असणारे पदार्थ त्या ठिकाणी म्हणतो, ते पदार्थ किंवा जीर्ण झालेले किंवा जुने झालेले
काही अंगके असतील पेशीचे, म्हणजे हा मुळात लयकारिका ह्या पेशीच्या आतमध्येच असतात आणि हे इतर अंगके जेव्हा जीर्ण होतात, कार्यक्षम राहत नाही, कार्बनी कचरा शिल्लक राहतो, त्यावेळेस कार्बनी कचरा आणि अंगकांची विल्हेवाट लावणारी संस्था आहे, म्हणजे त्यांना बाहेर टाकण्याचं काम, पेशीच्या बाहेर टाकण्याचं काम लयकारिका करतात. म्हणजेच आपण त्याला म्हणू उद्ध्वस्त करणारे घटक आहेत हे. तिसरं महत्त्वाचं आहे, यांना अजून एक खूप महत्त्वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट, की जो आयोग पण विचारू शकतो याच्यावर क्वेश्चन, यांना आत्मघातकी पिशव्यासुद्धा म्हणतात. आत्मघातकी पिशव्या म्हणजे सुसाईड बॅग किंवा आत्मघातकी पिशव्या का म्हणतात? कारण त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, जेव्हा पेशी खराब होते, पेशी कार्यक्षम राहत नाही, तिच्यापासून काही कार्य होणं शक्य नाही, तर त्यावेळेस तो वेस्ट म्हणून आपल्या बॉडीमध्ये राहणार. अशा पेशींच्या बाबतीत काय करते ही लयकारिका? स्वतः ती फुटते, लयकारिका फुटते, म्हणजे पेशीच्या आतमध्येच येते, ती फुटते आणि फुटल्यानंतर तिच्यातून काही पाचकरस स्रवत असतात आणि ही पाचकरस स्रवल्यानंतर काय होतं की ते डायजेस्ट करतात, म्हणजे ते इतर अंगके जे आहेत, इतर अंगकांना पाचनाचं कार्य किंवा पचनाचं कार्य ते करतात, म्हणून यांना आत्मघातकी पिशव्या म्हणतात. म्हणजे या स्वतः संपतात, स्वतःचा जीव घालून टाकतात किंवा स्वतः सुसाईड करतात, थोडक्यात सुसाईड बॅग म्हणतात, सुसाईड करतात आणि ते पेशीला पचवण्याचं कार्यसुद्धा करतात, म्हणजे एवढं क्लीन काम ते करतात. त्यानंतर पुढचं अजून एक महत्त्वाचं आहे की जेव्हा उपासमार होते, म्हणजे स्टार्वेशन होतं म्हणूया त्याला आपण, जेव्हा उपासमार होते त्या उपासमारीच्या काळात काय होतं की आपल्या शरीरातील साठवलेले जे मेद असतात, म्हणजे मेदपेशीत मेद, प्रथिने ही जी आहेत ते वापरण्याचं काम ह्या लयकारिका करतात. म्हणजे त्या ठिकाणी साठवलेले प्रथिनं व मेद हे जे आहे त्यांचं पचन करण्याचं काम आणि त्याचं पचन करून ऊर्जा निर्मितीचं काम आपल्या शरीरात करतात. म्हणजे आपण जेव्हा उपाशी असतो किंवा आपण जर खाल्लं नाही किंवा एखाद्या सजीवाने त्याची उपासमार झाली, तर अशा वेळेस त्या ठिकाणी मेद आणि प्रथिनांच्या पासून त्यांचं पचन करून ऊर्जा निर्माण करण्याचं काम, त्या सजीवाला ऊर्जा देण्याचं काम ह्या लयकारिका करतात. आणि ही ऊर्जा प्रोव्हाइड केल्यामुळे तो सजीव तग धरू शकतो. म्हणजे थोडक्यात हा पण रोल महत्त्वाचा प्ले करतात. आता ह्या ज्या लयकारिका आहेत, या लयकारिकांचं खूप अतिशय महत्त्वाचं फंक्शन आहे, कार्य आहे. एकदम छोटी फिगर आहे असं वाटतं आपल्याला की याच्यावर क्वेश्चन विचारणार नाहीत, पण खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. परत एकदा पटकन रिपीट करतो. काय आहे? पहिलं मी सांगितलं होतं की यांच्यामध्ये ही पेशीची विल्हेवाट लावणारी संस्था आहे, म्हणजे थोडक्यात त्यांची कचरा जो निर्माण होतो त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे पाचक रस आहेत किंवा पाचक जे काय पाचक रस आहेत किंवा पाचक विकरे म्हणूया त्याला, ती पाचक विकरे याच्यामध्ये असतात. एकेरी आवरणाने बंदिस्त आहे. त्याच्यानंतर यांचे कार्य काय आहेत तर मी सांगितलं होतं पहिलं रोगप्रतिकारक कार्य, बरोबर. त्याच्यानंतर उद्ध्वस्त करणारी यंत्रणा, जे जीर्ण झालेले घटक आहे किंवा जीर्ण झालेले पेशीतील अंगके त्यांना हे करतात, काय उद्ध्वस्त करून टाकतात किंवा बाहेर टाकतात. त्याच्यानंतर तिसरं कार्य सांगितलं की आत्मघातकी पिशव्या, याच्यासुद्धा प्रश्न विचारू शकतात, आत्मघातकी पिशव्या. त्याच्यानंतर लास्टला मी सांगितलं होतं उपासमारीच्या काळात ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य हे करतात. पहा, ही 4 महत्त्वाचे अंगके आपण शिकलोय. खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. म्हणजे पेशीवर जर प्रश्न विचारायचे झाले तर असे ह्या अंगकांवरती, आणि मी सांगतोय ते काही महत्त्वाचे कन्सेप्ट आहे की ज्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. आपले सर्व व्हिडिओ तुम्ही पहा, त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट मी चांगल्या करण्याचा प्रयत्न करून घेतला आहे. म्हणजे सर्वात चांगल्यात चांगला बेसिक कन्सेप्ट अशा कोणी तुम्हाला सांगणार नाही की जे बेसिक कन्सेप्टपासून आपण सुरुवात केलेली आहे. म्हणजे बेसिक कन्सेप्ट ते हायर नॉलेजपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. मग ते व्हिडिओ मार्फत तुम्हाला ते पाहता येतील. त्याचप्रकारे टेलिग्राम चॅनेलला तुम्ही जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व करता येतील. दररोज मी प्रश्न टाकत असतो, ते प्रश्न तुम्हाला सॉल्व करून नंतर भविष्यात तर उपयोगच होणारे काही वेगवेगळ्या परीक्षांना. आताही परीक्षांना काही क्वेश्चन आले होते, पुढच्या कदाचित आणखीन क्वेश्चन पण येऊ शकतात. आणि स्टँडर्ड लेव्हलचे आणि क्वालिटी क्वेश्चन आपल्या ग्रुपवर येतात. म्हणजे असा टाईमपास किंवा तुमच्या वेळ खर्च करणं होऊ नये म्हणून मी तो काळजी घेतो. म्हणजे टाईमपास आपल्या ग्रुपवर चालत नाही किंवा ते आपण करत नाही. एकदम टोटली MPSC फ्यूने आपण स्टडी करतो आहे, त्याच्यावर तुमचा स्टडी घेतो आहे. तर हे आजचे अंगके आपण पाहिलेत 4. आता राहिलेत कोणते अंगके पहा, ते पण सांगतोय. दुसरा अंगक आहे तंतुकणिका, पुढचं म्हणजे त्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतो. त्याच्यानंतर रिक्तिका, व्हॅक्यूल. त्याच्यानंतर काही वर्णके आहेत, म्हणजे हरितलवक वगैरे जे म्हणतो आपण, ते एक पाहायचं आहे. मग हा जो काही प्रकरण आहे पेशी ते संपेल. म्हणजे पेशी अंगकेचा एक पार्ट झाला आहे. आता दुसरा पार्ट आपण थोडासा आता कदाचित मला वाटतंय 3-4 दिवसांनी होईल. थोडंसं काम असल्यामुळे शक्य होत नाही मला आता लगेच व्हिडिओ टाकणं, पण लवकरात लवकर टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
तर आजच्या पुरतं हे इतकं ठीक आहे. नंतर लवकरच आपण भेटूया. धन्यवाद. थँक्यू.